आयुष्यात आनंद शोधायचा असेल तर मोठ्या गोष्टींची वाट पाहू नका. रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये खरा आनंद लपलेला असतो. चला तर मंडळी, आजचा दिवस तुमच्या सोबत शेअर करते. नमस्कार. आजचा दिवस नेहमीप्रमाणे घरच्या कामांनी सुरू झाला. भाजी आणली आणि मोस्टली वॉकिंग सुद्धा स्टार्ट केलेलं आहे. सो ही आणलेली आहे भाजी. आणि फ्रेंड्स, खाली जात आहे. हे बघा, इथे ह्या शुगर बाउलमध्ये मी ना असे कॉईन्स ठेवते. सो कधी हवे असतील छोट्या मोठ्या कामांसाठी तर ते मी इथून घेते. आणि हे बघा, खालून बिस्किट्स आणले, कारण सोसायटीमध्ये 2 डॉग्स आहेत, फिमेल डॉग आहेत. सो त्यांना खाऊ घालते बिस्किट्स. खूप जुने आहेत हे डॉगी, या दोघी जणी असतात इथे. फ्रेंड्स, त्यांना बिस्किट दोघींना देऊन मी आले. बऱ्याच जुन्या डॉगी आहेत त्या आमच्या सोसायटीमधल्या. अगदी त्यांचा जन्म इथेच झालेला आहे. सो आपण खाली गेलो ना की ते रिटर्न येईपर्यंत वाट बघत असतात, कारण दरवेळेस मी त्यांना बिस्किट खायला घालते. आता ह्या आठवड्यात नाही जमलं मला, पाऊससुद्धाही होता आणि थोडी तब्येत बरी नव्हती. सो आजपासून वॉक स्टार्ट केलेला आहे. रोजचं रुटीन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. भाजी आणणं आणि स्पेशली वॉकला जाणं. बराच गॅप झालेला आहे. सो काय भाजी आणली ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता फ्रेश होऊन मला करायची देवपूजा, सोबत शेअर करते माझी याची देवपूजा. सो आणखीन एक गोष्ट फ्रेंड्स तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी ना मिशोवरून एक गोष्ट ऑर्डर केलेली आहे. सो मी ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून हे सुंदर असे लोटस शेपमध्ये टी लाईट कॅन्डल होल्डर. बघा किती सुंदर आहे ना, कमळाचा आकार आहे आणि व्हाईट कलरमध्ये. मी जेव्हा ऑर्डर केलं ना तेव्हा मला वाटलं हे सिरॅमिकचे असतील, पण नाही, हे आहेत मार्बल डस्टचे. नाजूक आहेत अगदी, पण खूपच सुंदर आहेत. आणि हे रिसीव्ह झालेत मला 4. खूपच सुंदर असं कोरीव काम आहे बघा, एकदम कमळाच्या शेपमध्ये आहेत. सो टी ह्याच्यात जर आपण टी लाईट लावली नाही तर खूपच सुंदर दिसतं. तुमच्यासोबत शेअर करते आता मी की ह्याच्यात टी लाईट लावल्यानंतर हे कसं दिसतं ते. आणि हे 4 पीस आहेत. सो आता सध्या मी हे 2 वापरायला काढलेत. कसे वाटतात तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करते. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा. तर चला आता पुढची कामं करायची. सो आता आपण हे बघूया कसं दिसतं. ह्याच्यात टी लाईट ठेवून घेते मी आणि पेटून बघूयात कसं दिसतंय ते. हे बघा फ्रेंड्स, किती सुंदर दिसतंय. खूप छान असा इफेक्ट येतो याचा आतमध्ये कॅन्डल पेटवल्यानंतर. आहे ना सुंदर, त्याच्यामुळेच मी ऑर्डर केले. व्हाईटमध्ये आहे, त्याच्यात 4 पीस, 6 पीस, 2 पीससुद्धा अवेलेबल आहेत. सो मैत्रिणीनं छान अशी देवपूजा झालेली आहे माझी. मस्त फुलं वगैरे वाहिली आहेत देवाला. खूप छान प्रसन्न वाटतं. इथे धूप वगैरे लावून घेतलेलं आहे. पूजा झाली, बाकी कामंही झालेली आहेत. आता फक्त भाजी वगैरे जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आहे. थोडीफार जी काही आणली आहे तीही शेअर करते मी काय आणलेली आहे. तर फ्रीज थोडंसं अरेंज करायचं आहे परत. आणि स्वयंपाक करायला वेळ आहे तर रोज काय करते ना, आता डस्टिंग पण करून घ्यायची आहे. आणि रोज एखादा भाग जो घरातला आहे, एखादं फर्निचरचं म्हणजे एक कबर्ड किंवा शोकेस झालं, किंवा आज मी स्पेशली करणार आहे देवघराच्या खालचे जे कप्पे आहेत ते सगळे, त्याच्यातलं सामान थोडंसं अस्ताव्यस्त होतं ते सगळं क्लीन करून घेणार आहे आणि परत अरेंज करणार आहे. ते किचनमध्ये जे एक लाकडी कपाट आहे ते मोस्टली माझं आहे पॅन्ट्री युनिट, तर ते सुद्धा त्याचा वरचा जो टॉप आहे तो मला परत ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती जे रनर टाकते ते मला चेंज करून घ्या. सो भाजी बघा, कोथिंबीर आणली आहे, मेथी आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आहेत खाली आणि बटाटे, दोडका, फ्लावर, फरसबी, शिमला मिरची, लिंबू, असं सगळं, गाजर, काकडी, हे सगळं घेतलेलं आहे मी. डीमार्टच्या इथे जे किसान कनेक्ट आहे तिथून हे मी कॉर्न आणलेले आहेत. याच्यात आहे नारळ आणि छोटूसा दुधी. कवळा होता खूप छान फ्रेश, सो तो सुद्धा आणलेला आहे. सो ही सगळी आता मला फ्रीजमध्ये ठेवून सुरुवात केली देवघरापासून. देवघराच्या कोपऱ्यात हा छोटासा टेबल मी ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्यावर छान अशा वस्तू सजवता येतात. मला असं प्रत्येक कोपरा घरातला सजवायला आवडतो. सो हा कोपरा जो आहे तिथे एक छोटासा टेबल ठेवून घेते मी दरवेळेस, आणि वेगळ्या वस्तूंनी नेहमी सजवत असते. ही अशी गोमाता आहे माझ्याकडे, ती इथे नेहमी असते आणि फक्त आजूबाजूचा बदल मी करत असते.
फ्रेंड्स, घर आवरताना ना फक्त वस्तूच जागेवर येत नाही, तर मन ही शांत होतं आणि नव्या ऊर्जेने दिवस पुढे जातं आणि मनाला एक वेगळं समाधान मिळतं. त्याच्यानंतर साफसफाई केली ती ही देवघराच्या ड्रॉवर्सची. हे बघा, अशा प्रकारे या सगळ्या वस्तू आतमध्ये क्लीन करून खाली एक मी पेपर टाकते आणि मग ह्या वस्तू सगळ्या मी अरेंज करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला माझ्या देवघरातलं सामान मी कशाप्रकारे अरेंज करते ते बघायचं असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे एक लायटर आहे दिवा पेटवण्यासाठी, तो सुद्धा या ड्रॉवरमध्ये असतो. अशा छोट्या छोट्याशा वस्तू सगळ्या मी या छोट्या छोट्या बास्केट्समध्ये अरेंज केलेलं आहे. आणि आता जे मी माझं पॅन्ट्री युनिट आहे, ते मला त्याच्यावरचं रनर चेंज करायचं आहे. सो ते रनरवरचा टॉप क्लीन करून घेतला आणि हे दुसरं रनर मी घालत आहे. इथे असतं फ्रूट बास्केट आणि छोटे मोठे, जसं मी म्हटलं आधीही की मला प्रत्येक कोपरा सजवायला आवडतो, तसं काहीतरी एक एक कोपरा मी डेकोरेट करत असते. छानही वाटतं ते बघून आणि मला त्या पद्धतीने सजावट केलेली आवडते. सो हे एक रनर आहे, ते मी याच्यावर घातलं. आणि हे फ्रूट बास्केट आहे, ग्लास बाउल आहे मोठं, त्याच्यात मी फ्रूट्स ठेवते. आणि ही एक प्लेट आहे ग्लासची, त्याच्यावरच एक छान असा हा कॉर्नर जो आहे या कपाटाचा तो सजवून घेणार आहे. अशी पितळी डबे आहेत माझ्याकडे, सो ते मी इथे ठेवते. आणि एक छोटंसं जातं आहे, ते सुद्धा मी इथे ठेवून घेणार आहे. बघा, असं रोटेट होतं, छान आहे, क्यूट असं नाजूकसं जातं. आणि ह्या चिनी मातीच्या बरण्या आहेत माझ्याकडे, ती सुद्धा इथे ठेवून घेणार आहे. आणि एक छोटंसं प्लांट आर्टिफिशियल मी इथे ठेवलेलं आहे. सो बघा, हे अशा प्रकारे मी सजवून घेतलं. जसं मला गरज असते त्याप्रमाणे मी ते चेंजेस करत राहते. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आता ज्या भाज्या आहेत त्या मी सगळ्या साफ करून घेतल्या आणि छान अशा या व्हेजिटेबल बास्केटमध्ये ऑर्गनाईज करून घेणार आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या धुवून स्वच्छ करून या पिशव्यांमध्ये भरून, झिपलॉक बॅग्स असतात माझ्याकडे, त्याच्यामध्ये भरून या छान अशा मी अरेंज करून घेणार आहे. सो जेव्हा कधी भाजी आणते तेव्हा हा बास्केट मी क्लीन करून व्यवस्थित या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून घेते. रोज थोडं थोडं केलं तर कोणतंच काम अवघड वाटत नाही. सातत्य हीच प्रत्येक सुंदर घरामागची खरी ताकद असते. सो अशा प्रकारे नेहमी मी अ, प्रयत्न करत असते की घर साफसूफ आणि टापटीप ठेवावं. आणि हे बघा, ओलं खोबरं म्हणजे नारळ आणला होता मी, अशा प्रकारे तो फोडून या काचेच्या डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे जेव्हा गरज लागते तेव्हा ते पटकन आपल्याला घेऊन त्याचा वापर करता येतो. वाट बघत होती. डीमार्ट रेडी केलेलं आहे मी आज. पावसामुळे जाता नाही आलं. सो म्हटलं जाऊन आणण्यापेक्षा, तब्येती बरी नव्हती तर म्हटलं जाऊन सामान आणण्यापेक्षा डीमार्ट रेडी करूया. त्यांनी स्लॉट दिला होता सकाळी 9 ते 1पर्यंत, पण अजूनही आलेलं नाही आहे डिलेवरी. त्याचीच वाट बघत होती. पण तेवढ्यात एका फ्रेंडचा फोन आला, तिच्यासोबत बाहेर जायचं आहे, तर तिथे निघाले. सगळी कामं जी असतात दुपारची, जेवल्यानंतरची भांडी वगैरे घासणं, ती सगळं केलं आहे कंप्लीट आणि आता निघाली आहे. पण एवढं गरम होतं आहे ना, 4 दिवस पाऊस पडत होता तर नकोसा झाला होता, पण थांबला आहे तर खूप गरम होतं आहे. सो आता जायचं, तिचा कॉल आला की निघणार आहे, भेटते थोड्या वेळात. सो गरम होत आहे म्हणून घातला आहे हा कुर्ता. सिम्पलसा कॉटन कुर्ता आहे, अम्ब्रेला पॅटर्नमध्ये आहे, छान आहे, लूज लूज असा. सो हा घातला आहे. आता वाट बघते तिच्या कॉलची, तिने कॉल केला की जाणार आहे. घरी परत आले आणि डीमार्ट रेडीचं सामान ऑलरेडी आलेलं होतं, कारण अहो घरी होते, त्यांनी घेतलं ते. ते मला शूट करता नाही आलं. स्वतः ते सगळे जे कडधान्य मी मागवले ते सगळ्या या बरण्यांमध्ये रिफिल करून घेणार आहे. मैत्रिणींनो, दिवस कितीही व्यस्त आहे यापेक्षा दिवसाच्या शेवटी मनाला समाधान मिळालं का, हे जास्त महत्त्वाचं असतं. जर हा साधा सुंदर दिवस तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.